मी कोड क्रमांक 8. माझ्या नाट्यचक्राचे नाव आहे रखमा म्हणतात मला. अगं वळखत का नाही? म्या रखमा, कामवाली रखमा. तुम्हाला पाहिजे ना तुम्हासनी? काय म्हणाला? आजपासून कामाला लागू? नाही नाही, माझ्या बी काही अटी आहेत ती. त्या मान्य असल्या तरच त्या काम करीन. काय म्हणाल बाई? मोलकरी आणि अटी? वय वय माझ्यासाठी येते. पहिली म्हणजे ना पगार 5,000 घेईन. त्या बी नोटा करकरीत पाहिजे. कारण समजा नोटा मी कनवटीला ठेवते ना व. जुन्या नोटांना नुसतं तुकडं पडतात ते बघा. आणि वर्षात 2 लुगडे बी पाहिजे. जुनी पुराणी नाही, भारी नवी कोरी. ती बी माझ्या पसंतीची. तुमच्या पसंतीची म्हणजे ते मांजर मकल्यावानी बघा. तो रंग कुठं फुलं बिलं काय बी नसतात ते. नुसतं फडकं गुंडाला वाटतं ते बघा. त्याला झटकी ना बदल. काय म्हणाल बाई? मान्य लई बेस झालं बघा. अहो पुढचं तर ऐकून घ्या. म्या याच्या आत तुमचं मोरी म्हणजे ते बाथरूम नाही का, ते रिकामं पाहिजे. कारण मला थांबा येत नसतो आणि समधी कापड भिजत ठेवायची. भीम मध्ये नाही, भारी एरियल मध्ये. याची ॲलर्जी आहे ना मला. आणि भांड्याचं तर विचारच नका. थोडी भांडी बी धुवून ठेवायची आणि खरकटा बी काढून ठेवायचं. नाहीतर तेव्हा असताना मला उलट्या होत्या ती. मग काय करायचं माहिती आहे ना व? डॉक्टरकडे न्यायचं. म्या काय रिक्षाने जाणार नाही म्हणजे नाही. साहेबाच्या गाडीने न्यायचं. काय म्हणाल बाई? तुम्हाला चक्कर यायला लागले? अहो थांबा थांबा, म्या देते की तुम्हाला सरबत करू. पण त्याचं वेगळं चार्ज लागत्या. माझं फक्त काम काय? धुनी आणि भांडी. प्रत्येक वेगळ्या कामाचं वेगळं चार्ज. आणि बरं का बाई, म्या यायच्या आत बरोबर 7 वाजता माझा चहाबरोबर थोडं बटर बी पाहिजे. तसं टोस्ट बी चालल, पण त्यावर लोणी मात्र इसरू नका. आणि मग समद काम झाल्यावर मला नाश्ता बी पाहिजे. ते आळ्या फळांरस बया तसलं काय बी चालायचं नाही. मला नुसतं पोहं नाहीतर उपीट, बटाटा घातलेलं व नारळ पेरून व लिंबाची फोड बी पाहिजे. आणि दसरा दिवाळीला मला गुलाबजामुनचे एक पाकीट व 101 रुपये बी पाहिजे. आणि माझ्या वाढदिवसाला तर तुम्हाला बाई स्टीलचा डबा तर घ्यालच की. आणि आठवड्याला एक सुट्टी बी पाहिजे. तुम्हाला असती का नाही? मला बी पाहिजे. आणि आजारी पडल्यावर पगार कापायचा नाही म्हणजे नाही. तुम्ही बी माणसं आणि आम्ही बी. काय म्हणाल बाई? मी येणार तुम्ही आजारी पडणार आहे? अगं असं काय म्हणता बाई? तुम्हाला सांगते, जिथं जिथं काम केलं नव तिथल्या मालकीन बाई हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यात. ऍडमिट. तुम्ही फक्त म्हणता आजारी पडा म्हणजे माझ्या नावाला बी काही कमीपणा नाही. आणि तुम्ही जेव्हा ऍडमिट व्हाल ना तेव्हा मी समद घर साफ करेन. म्हणजे तसं नाही, स्वच्छ करेन. आणि तुम्हाला मी पचवीन ना, म्हणजे तसं नाही, चांगलं चुंगलं खायला देईन. म्हणजे तुम्हाला बी चांगलं खायला मिळेल आणि मला बी. बाई तुम्हाला सांगते, माझ्या बेली अटी येते बघा बाई. हाय का नाही फायद्याचा सौदा? तुम्हाला कामवाली बी भेटती आणि नर्स बी. अहो बाई धकन आपटल्या मी सुद्धा वाटतं. जाऊ दे, मला काम आहे ती. बघा मी आता जास्त बोलते काय? फक्त कामापुरतं बोलते. जाऊ दे, तुम्हासनी काय? मला तर त्या देशपांडे बाईंनी बोलवलंय. ती ॲम्ब्युलन्सची गाडी नसती का करते? हा, त्याला फोन करते. म्हणजे देशपांडे बेशुद्ध पडल्या की त्याला न्याया बरं. बघा मंडळी, मी करते का नाही? धुण्या भांडी सोबत